साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन नोंदणीत समाविष्ट झालेल्या सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्याच्या मुदतीत वाढ करण्याच्या मागणीसाठी आज रास्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनात शेतकऱ्यांच्या मते ऑनलाईन नोंदणी करूनही सोयाबीन हमी भावाने खरेदीची मुदत संपत असल्याने तुळजापूर तालुका खरेदी विक्री संघ येथे प्रचंड गर्दी होत आहे। शासनाने यापूर्वी सोयाबीन नोंदणीसाठी 15 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ दिली होती। तथापि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ही मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली। तथापि काही शेतकऱ्यांना अद्यापही आपले सोयाबीन हमी भावाने विक्री करता आलेले नाही, त्यामुळे ते मुदतवाढीची मागणी करत आहेत। शेतकऱ्यांच्या मागणीवर शासन काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष आहे। रस्ता रोको केलेला आहे। सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आज जो शासनानं फेडरेशनच्या मार्फत जो हमी भाव दिलेला आहे त्याची ऑनलाईन नोंदणी जवळजवळ 1400 शेतकऱ्यांची झालेली आहे। पणन मार्फत वेगळी झालेली आहे, शासनाच्या वेबसाईटवर वेगळी झालेली आहे। अशा 4000 शेतकऱ्यांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे, ऑनलाईन नोंदणी। परंतु या ठिकाणी केवळ 700 लोकांचं या ठिकाणी शेतकऱ्यांचं सोयाबीन घेतलं गेलेलं आहे। 400 शेतकऱ्यांचं फक्त, आणि उर्वरित शेतकऱ्यांना त्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे शासन करत आहे। सर्वप्रथम मी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं या शासनाचा जाहीर निषेध करतो। आणि त्यांनी जी काही या ठिकाणी मुदत ठेवली आहे ती 6 तारीख ठेवलेली आहे। 4-4 दिवस शेतकरी या ठिकाणी मुक्काम करत आहेत। घरच्या भाकरी बांधून आणून इथं खरेदी विक्री संघाच्या आवारात या ठिकाणी शेतकरी 4-4 दिवस मुक्काम करत आहेत। या शेतकऱ्यांची हेळसांड कधी थांबवणार आहेत तुम्ही एक तर आश्वासन देता कशाला की आम्ही सर्व हमी भावाप्रमाणे सर्व शेतकऱ्यांचं सरसकट सोयाबीन घेतो म्हणून, आणि या ठिकाणी शासनाने केलेली शेतकऱ्यांची चेष्टा आहे। आणि हा डाव हाणून पाडण्यासाठी आणि ही मुदतवाढ तर मिळावीच लागणार आहे। सर्व शेतकऱ्यांचं सरसकट या ठिकाणी सोयाबीन घेतलंच गेलं पाहिजे। आणि महाविकास आघाडी आणि तुळजापूर तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना आणि सर्व शेतकरी बंधू या ठिकाणी यापेक्षाही या रास्ता रोकोपेक्षा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही सर्वजण मोर्चा काढणार आहोत। जर तुम्ही मुदतवाढ दिली नाही आणि शासनाची आरेरावी आम्ही खपवून घेणार नाहीत, एवढं लक्षात ठेवून या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्यांच्या बांधवाच्या वतीनं परत एकदा जाहीर निषेध करून थांबतो।